ब्राह्मणांनो उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे. न जेवता सगळे ब्राह्मण उठले आणि सगळे ब्राह्मण एकत्रित येऊन शाप देतात. बोले विप्र सकोपत नाही कचुकी न विचार, जाई निशाचर होई नृप मूड सहित परिवार. ब्राह्मणाने शाप दिला, परिवार सहित राक्षस बनोगे, इतने बलवान राक्षस होगे, आपको मारने के लिए भगवान को अवतार लेना होगा. हे पाचवं कारण आहे. सगळ्या राजांनी एकत्रित येऊन सामूहिक हल्ला केला. एका वर्षात प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. त्याचा भाऊ अरिमर्दन होता, तो कुंभकर्ण झाला. आणि धर्मरुची नावाचा प्रधान होता, तो बिभीषण झाला. तिघा भावांनी खडतर तपश्चर्या केली. तपाअंती ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव रावणाला म्हणतात, वर मागा. की न बिबिद तपतीनी उभाई परमुग्र नाही बरणी सुजाई गयू निकट देखी विधाता मागो बर प्रसन्नमय दाता. बर मागो. करी बिनती पद गई दस सीसा बोलियो बचन सुनो जगदीशा हम काहू के मरई न मारे. रावण म्हणतो मरण नको मरण. ब्रह्मदेव म्हणलाले का मीच मरतो, दुसरं काही माग नाही. मरण नको, मीच मरतो दुसरं. हे पहा, ज्या दुकानात जो माल मिळतो ना त्याची मागणी करायची असते. नामदेव बुवा तिकडची गोष्ट सांगतो. एखादं लग्न होत नव्हतं, 12 वर्ष मुली बघत फिरलं, पण महाराष्ट्रातल्या एकाही मुलीनं याला पसंत केलं नाही. 42चं झालं, 42चं. मग हनुमंताची प्रार्थना सुरू केली. 12 वर्ष. आता कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला हे तर डोकं चाललं पाहिजे. ते बिचारं शेंदूर लावून गावाच्या बाहेर, हे तिथं राम तुम्हारे तुम रखवारे हो तनया क्या बिनु पैसारे सब सफल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना अपन तेज समारो आपे. 12 वर्षांनी हनुमानजी प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 42 साल का हो गया बाबा, शादी नहीं बनती, इतनी दया करो, मेरी शादी बना दो. अब तो 54 साल लग गए. हनुमान जी को गुस्सा आया, गदा निकाली. बोले बेवकूफ़ कहीं के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे? अबे जाओ, ये माल राम के दुकान में मिलता. ये राम प्रभूकडे आलं. नीलांबुदश्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणव महासायिक चारुचापम नमामि रामम रघुवंशनाथम. रामचंद्र प्रसन्न. क्या चाहिए? बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था. 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न हुए. बोले क्या चाहिए? तो मैंने कहा शादी बनाओ. हनुमान जी गुस्सा आया. बोले बेवकूफ़ कहीं की, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे की शादी में मेरी नहीं होती, जाओ ये माल राम के दुकान में था करके आपके पास आया जी भगवान, मेरी शादी बना दो. राम जी बोले जाओ, हो जाएगी शादी. प्रभूने आशीर्वाद दिला. हे घरी आलं. दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले, बिना हुंड्याचं जुळलं. लग्न उरकलं पंडूदेवा. 54च्या वयात, 54च्या वयात लग्न झालं. काय आनंद झाला असेल. पाण्यातला मासा झोपले तो पैसा जावे ज्याच्या वंशात. खुशीत आलं नामदेव बुवा. 54 वालं. बायकोला घेऊन मांढार देवी. देवीची यात्रा. गोंधळी गोंधळी
2 वाजेपर्यंत याची बायको माग 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 जत्रेत. 2:30 वाजता काशीनाथ पाटील चंगराचंगरी झाली आणि 2:45ला याची बायको हरवली. आता बायको काही नीट होती का? 54च्या वयात कशी भेटली? येळपडच होती ती. हरवली. तिथून 3 वाजल्यापासून जत्रेत ज्याच्या त्याच्या जवळ रडतं, माझी बायको दिसली का, माझी बायको दिसली का, माझी लोक का जत्रा बघाय का तुझी बायको बघायला आले. संध्याकाळपर्यंत रडलं. 10 दिवस बिना चपलाचं बिना जेवणाचं सातारा जिल्हाभर फिरलं, पण बायको सापडली नाही. आणि 10 दिवसांनी रडत 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 रामचंद्र प्रभूकडे आलं. रडू लागलं. प्रभूने क्या हुआ बेटा? मालिक आपकी कृपा से मेरी शादी बनी थी. अच्छा हुआ. नहीं आगे की सुनो प्रभु. पत्नी के साथ मैं जत्रा देखने गया था. राम जी बोले कहाँ गया था? मांडार देवी. वहाँ क्यों मरने गया था बे? तुळजापुर क्यों नहीं गया था? जी नहीं, मांडार देवी. क्या हुआ? दोपहर के 2 बजे तक मेरी पत्नी पीछे 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 थी, लेकिन 2:30 बजे कहाँ चली गई तलाश नहीं लग रहा मालिक. 12 दिन हुए, इतनी दया करो, मेरे पत्नी का तलाश करो. राम जी बोले बेवकूफ़ कहीं के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे के पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे जान के का तलाश करने मारोतराव को क्यों भेजता बे? जाओ ये माल बजरंग बली की दुकान में, जिथं जय मिळतं. म्हणून ब्रह्मदेव म्हणाला रावणा, अरे मीच मरतो, दुसरं काही माग. मग मागणं बदलून मागितलं. बानर मनुज जाती दुई मारे, एक तर वानराकडून मरण अथवा नराकडून मरण, तथा असतो. मग कुंभकर्णाचा नंबर. ते इंद्रपद मागणार होतं. सर्व देवतांनी प्रार्थना सरस्वतीला केली. काही करा हिच्यात जिभेवर इतकं वजन टाकायला इंद्रपद म्हणता येऊ नये म्हणून सरस्वती मातेनं एवढं वजन टाकलं जिभेवर, त्याला उच्चारच होईना. काय पाहिजे तुला? खूप ताकद लावायचं. अरे काय पाहिजे तुला? खूप ताकद. अरे काय पाहिजे? इंद्रपद म्हणायचं होतं त्याला, पण ते जड झाली ते. काय पाहिजे? निद्रापद. जा झोप. मग सारद प्रेरी तासी मती फेरी, मागेशी नीद मासेट केली. तुलसीनं 6 महिन्याची झोप. मग नंबर विभीषणाचा. तुला काय पाहिजे? तेही मागेऊ भगवंत पद कमल अमल अनुराग, मला जन्मोजन्मी प्रभूची सेवा पाहिजे. अशा रीतीने तिघाची तपश्चर्या रावणानं लंकेमध्ये स्थापित केलं. मय दानवाची कन्या मंदोदरी सोबत लग्न झालं. आपण समजतो तसा रावण नाही. तर रावणावर आजचं रामायण होईल असा रावण. शक्ती, भक्ती, युक्ती, सत्ता, संपदा, विद्वत्ता या सगळ्या गोष्टीचा विचार करा. शक्ती 3 वेळा कैलास पर्वत हलवला, एवढी शक्ती. ते आले बरोबर कालच्या वेळेला पोरं. त्यांना मजा वाटते. मस्त मंडप आहे, 5-50 एकत्रित आले की त्यांना वाटते हे खेळण्यासाठीच केलं काय मनीषाताईनं. तर तिकडे गावात जाऊ द्या खेळायला, तर जेवायच्या वेळेला या म्हणावं, कोणीतरी बंदोबस्त करा. तुम्ही जितका लाड कराल ना तितका त्रास वाढेल त्यांचा. कुठेतरी